फ्रेंड्स इकडे बघा, पावसाचं पाणी सगळं टेरेसच्या दारातून आतमध्ये येत आहे आणि पप्पा त्याला पॅक करत आहे जेणेकरून पाणी आतमध्ये न यावं म्हणून. तर बघा कशा प्रकारे पाणी पडत आहे वरनं. तर हे प्रत्येक पावसाळ्यात हा प्रॉब्लेम आहे बघा. लगा ना आपले पप्पा का रूम लगा क्या दरवाजा इधर आयसे या. तर बघा फ्रेंड, अशा प्रकारे इथं पाणी किती साचलेलं आहे. जर पाणी नाही दिसलं तर डायरेक्ट घसरूनच पडेल, पायच तुटेल. आणि इथं हे कापड लावलंय पाणी येऊ नये म्हणून. तर बघा तसंच सरळ दिशेने पाणी कसं खाली जमलंय बघा. तुम्ही बघू शकता खाली किती पाणी जमलंय ते. आणि त्याच शेजारी आहे आपली दळणाची गिरणी. तर बघा असं वरनं पाणी पडत आहे खाली. तर मी आता त्या गिरणीवर ह्या पोत्याने झाकून ठेवते व्यवस्थित, जेणेकरून त्या गिरणीमध्ये पाणी पडणार नाही. चांगलं पॅक करून घेते. बघा कसं पाणी पडतं इथून. तर चला मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे ते. तर बघा तुम्ही, फायनली दौंडमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. खूप म्हणजे खूप पाऊस पडत आहे. इथं बघा तळ साचल्यासारखंच झालं आहे. एवढ्या जोराने पाऊस पडत आहे फ्रेंड्स. खूप छान वाटत आहे. खूप मस्त फिलिंग येत आहे. असं वाटत आहे मस्तपैकी गरमागरम चहा पकोडे खावं अशा पावसामध्ये. तर मला सांगा, तुमच्या गावाकडे पाऊस पडला की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आमच्या इथे तर खूप मस्त पाऊस आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आता समोरचा नजारा बघितला आहे. तर चला आता आपण जाऊया घराच्या पाठीमागे. तिथे खूप छान असा क्लायमेट झालेला आहे बघा तुम्ही. असं ढगाळ वातावरण, धुके पडल्यासारखं झालेलं आहे. आणि इथे माझ्या मम्मीने खूप छान प्रकारे असे झाडं लावलेली आहेत. खूप दिवस झालं फ्रेंड्स उन्हामुळे ना झाडांना पाणी मिळत नव्हतं. तर ह्या पावसाने खूप छान प्रकारे असं आमच्या झाडांना भिजवलेलं आहे. तर फ्रेंड्स इथे बघा माझे पप्पा काय करतात ते, पावसामध्ये बाहेर गेले छत्री घेऊन आणि बकेट पावसाचं पाणी भरणार आहेत. कशा प्रकारे माहिती आहे का तुम्हाला? टेरेसवर जे पावसाचं पाणी जमलंय ते पाईपातून बघा अशा प्रकारे खाली पडत आहे. आणि ते खाली पडलेलं पाणी पप्पा बकेटमध्ये साचत आहे. कारण ना आमच्या बोरला पाणी येत नाही, म्हणून पप्पा असं बकेटमध्ये पाणी साचून ठेवतात ते. कारण जर उद्या पाऊस नाही पडला तर मग तेच पाणी झाडांना टाकता येईल. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे पप्पा पाणी बकेट भरून घेत आहेत. तर चला आपण आता बघूयात. बघा इथे किती पाणी जमलं फ्रेंड्स शेतामध्ये. पूर्ण चिखल झालं आहे. असं वाटतं जर आता एखादा पाय टाकला तर पूर्ण गुडघ्यापर्यंत पाय घुसेल असं झालं आहे वातावरण. आणि इथं तर बघा किती पाणी साचलं फ्रेंड्स. पहिल्यांदा आम्ही एवढं पाणी बघतोय, कारण आमच्या बोरला पाणी नव्हतं इतक्या दिवस. तर पाणी बघून खूप छान वाटतंय. पाऊस बघून आनंद झाला. आणि इथे बघा पेरूचं झाड पण किती मस्त फ्रेश दिसतं आणि किती त्याला पेरू लागले. तर आता बघा माझे पप्पा येत आहेत आता आतमध्ये. खूप भिजलेत वाटतं पप्पा आता. बघा फ्रेंड्स, खूप भिजलेत पप्पा. भीगे पप्पा. तो थंडी हवा छुट्टी आहे. शादी का पप्पा पूरा भीग गया. पूरा भीगा. तर चला फ्रेंड्स, पप्पा खूप भिजून आलेत आणि आता पप्पांना गरमागरम मस्तपैकी चहा देते. पाऊस आलं खुशी झाली, हा पाऊस मुले सुखी आली. हा पाऊस नसले कशी होते, आले की खुशी होते.
हा पाऊस आला, पाऊस आला, हा पाऊस आला. ये रे पावसा तुला देतो पैसा, ये रे पावसा तुला देतो पैसा. पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. ये रे पावसा तुला देतो पैसा. बस. पप्पाले खुश झालेत पाऊस आला म्हणून. पप्पाले वाट बघत होते पावसाची. शेवटी पाऊस खूप भारी पडतोय बाहेर. चला आता पप्पांना मी चहा देते मस्तपैकी गरम गरम. पैसे गिरते बघ. शेती भरून आली, शेती टकाटक झाली. बघा राग आला की नाही असं होतंय काय. नाही आला की असं बघायचं. ये बाबा कुठं आहे, ये बाबा कुठं आहे, बघितलंय बाबा. हॅलो पप्पा. खिड़की बंद करू क्या है? गैस पे बहुत आ रहा है. हाँ थोडं सांग ना बेटा. वो किधर कुछ चमक रही उसकी डॉली. भाई पूरा भीग गई रही है डॉली. भीगे रे, खिले ने. हाँ बारिश में खिले ने. हाँ डॉली. डॉली किधर गई थी? क्या डॉली? बाहेर जाणार आहे का वापिस? चल. बघा आमची डॉली सगळी भिजून आली. ऊपर का पानी कैसे आ नीचे? कसं आता मला नाही अरे ऊपर दरवाजा लगाए ना. पप्पा ने अभी लगा क्या है? डॉली ए डॉली आपकी कुछ दिख रहा है उसके हरेली. डॉली हो कुछ दिख रहा है. डॉली डॉली देखो दे यार देख ऊपर देखो दिख रहा कलर. हाँ बैठो बेटी. ऐसा अंग पोछो रे टॉवेल से. इथं बघा आमच्या डॉलीला पप्पा पुसत आहेत चांगलं मस्तपैकी. डॉली नाकी आई क्या तू? चल हो गया ना की बात. चल पट्टिया. बंद आहे, बंद गले गले. काय का शौक लगाय ठीक है. नाटक